Okay, Pranjali, let's start. Over to you. सो गुड इव्हनिंग बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनच्या सगळ्या मित्रमैत्रिणी. मी आजचा टॉपिक आपला आहे बॅक पेन मिथ्स अँड फॅक्ट्स. तर मी प्रांजली चौधरी. I have done my post graduation in physiotherapy in field of musculoskeletal sciences and sports. That is from Sion Hospital, Mumbai. I have 15 plus years of experience in physiotherapy. I'm staying in Bangalore almost 9 वर्षापासून मी इकडे राहते आणि मी कायमकर फिजिओथेरपी क्लिनिक सांभाळते सध्या. ओके. तर बॅक पेन हा टॉपिक चूज करण्याच्या मागचं एक कारण म्हणजे जे रिसेंट स्टॅटिस्टिक ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि इंडियामध्ये जे स्टॅटिस्टिक्स चेंज होते ते त्याची नोटीस आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे जसे जसे वर्ष वाढत आहेत तसे तसं बॅक पेनचे केसेसही वाढत आहेत इंडियामध्ये. म्हणजे अगदी मी कॉलेजमध्ये असताना जर का तुम्हाला मेटाबॉलिक किंवा इम्युनिटी किंवा दुसरा मस्क्युलोस्केलेटल एलिमेंट सोडून दुसरा कंजेनायटल किंवा हेरिडेटरी एलिमेंट नसला तर युजली बॅक पेनचे केसेस 40-45 प्लस एज पासून सुरू व्हायचे. पण आज म्हणजे आता काही 1-2 वर्षापासून ऑलमोस्ट हे केसेस 16 प्लस इयर पासून ते वयोवृद्धांपर्यंत बघायला मिळतात. तर याचं मेन कारण म्हणजे अगदी टीनेजर्स मध्ये जेव्हा त्यांची अजून बोन ग्रोथही आणि मसल ग्रोथही कम्प्लीट झालेली नसते तेव्हा असतं. कारण की आजकालचे जे स्मार्टफोन आहे, आजकालची जी टेक्नॉलॉजी आहे, आजकाल आपण जे सगळे लाईफस्टाईल आपली चेंज झाली आहे कारण की टेक्नॉलॉजी आता भरपूर चेंज झाली आहे. त्याच्यामुळे आपण आपले हॅबिट्स चेंज झाले आणि मग आपल्याला बॅक पेन होतं. पण ह्या बॅक पेन किंवा हे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्याला करेक्ट करायला आपल्याकडे सोल्युशन आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपले काय मिसकन्सेप्शन्स आहेत आणि आपल्याला काय स्टेप्स घेतल्या पाहिजे. तर ओव्हरऑल ग्लोबली द बॅक पेनचे जे केसेस आहेत ते लास्ट काही म्हणजे 10 ते 20 वर्षामध्ये ऑलमोस्ट 50% इन्क्रीज झाले आहे. तर दॅट इज अ अलार्मिंग साइन. तर यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आता बघूया आपण वेल नोन मिथ्स किंवा वेल नोन मिसकन्सेप्शन अबाउट बॅक पेन. फर्स्ट आहे की बेड रेस्ट इज अ बेस्ट क्युअर. ऍक्च्युली जर का तुम्हाला इंजुरी झालेली असेल आणि ती खूप अक्यूट किंवा त्याची सिव्हिरिटी जास्त असेल तर एखाद्या दिवशी जर का तुम्ही बेड रेस्ट घेतली तर दॅट इज गुड. पण इट शुड नॉट एक्सटेंड मोर दॅन दॅट. मे बी यू कॅन रेस्ट बट यू शुड नॉट टेक अ कम्प्लीट बेड रेस्ट. जर का तुम्ही एक्सरसाइज नाही स्टार्ट केले स्लोली इनिशियल लेवल ऑफ एक्सरसाइज तर गेटिंग बॅक टू युअर डेली ऍक्टिव्हिटीज डिलेज. म्हणून जेव्हाही तुम्हाला बॅक पेन होतं अक्यूट किंवा क्रोनिक you should know the basic variety of back pain exercise that you can start off so that you can reduce the timing of your recovery. So त्याच्यासाठी तुम्ही तुमची मोबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती वाढवण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती वर्क करायला लागणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की जर का मी वजन कमी केलं तर माझं पाठीचं दुखणं जे आहे ते कमी होईल. बऱ्याच वेळेला असं मिसकन्सेप्शन असतं की मी डायटिंग करून लवकर वजन कमी करते आणि मग त्याच्यामुळे माझं पाठीचं दुखणं कमी होईल. पण खरं वजन कमी करणं इज नॉट अ ओनली ऑप्शन. तुम्हाला वजन कमीही करायचं असेल तर फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर बॉडी वेट. फिटनेसमध्ये काय येणार फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटी एक्सरसाइजेस जे आहेत ते करायला पाहिजे. म्हणजे बेसिकली तुमचा स्टॅमिना जो आहे फिजिकल स्टॅमिना वाढला पाहिजे. बऱ्याच वेळेला बरेच लोक बारीकही असतात पण थोडंसं चाललं की त्यांना धाप लागते किंवा त्यांची फ्लेक्झिबिलिटी जी आहे बॉडीची ती कमी असते. आणि बऱ्याच वेळेला बरेच लोक त्यांचं BMI इंडेक्स थोडा हायर साईडला असतो. But because they know that their BMI index is on higher side, they keep on doing exercises. Because of that, they become flexible. They have more fitness level, and there are less chances of getting back pain. So key is to become a fit, not to become a thin. बऱ्याच वेळेला आपल्याला असे सांगितलं जातं की सरळ बसा. सरळ बसलं की पाठीचं दुखणं जातं. पण ऍक्च्युली सरळ बसणं 10 मिनिटापेक्षा ह्युमनली म्हणजे अचिवेबल नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं की एक 5-10 मिनिटं आपण सरळ बसतो आणि मग त्याच्या पार जर का बसायला लागलं तर मग उगाचच आपण ओढून ताणून असं स्वतःला स्ट्रेन करून बसतो.
आणि मग त्याच्यानंतर खूप आपले मसल स्ट्रेन झाले, थकले की पूर्ण स्लाउच पोझिशन मध्ये जातो. तर याला सोल्युशन असं आहे की इन्स्टेड ऑफ म्हणजे कम्प्लिटली स्ट्रेट बसण्याच्या ऐवजी तुमचे जे पाठीचे जे काउंटूर्स असतात त्याला अप्रोप्रिएट सपोर्ट पाहिजे. म्हणजे बेसिकली जर तुम्ही चेअर वापरत असाल तर त्याला लंबार सपोर्ट पाहिजे, त्याला हेड म्हणजे बऱ्याच वेळेला आपण हेडरेस्ट कडे लक्ष देत नाही, पण इकडे ह्या चेअरला जशी हेडरेस्ट आहे तशी हेडरेस्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या मानेच्या स्नायूंना थोडा सपोर्ट मिळतो. यू नीड टू चेंज द हाईट ऑफ युअर चेअर. सो युअर चेअर और युअर whatever sitting or working gadgets you are using, around that your arrangement should be ergonomically well. म्हणजे तुमची जी हाईट आहे ती तुम्ही ऍडजस्ट करायला पाहिजे, तुमची आर्मरेस्टची जी हाईट आहे ती तुम्ही ऍडजस्ट करायला पाहिजे, तुमचा जो वर्किंग सरफेस आहे त्याची हाईट पण तुम्ही बरोबर ऍडजस्ट करायला पाहिजे. जर का तुम्ही हे नाही केलं आणि नुसतं स्ट्रेट बसले तर इट वुड नॉट सर्व द पर्पज. सो बेसिकली तुम्हाला स्वतःमध्ये थोडे चेंज करायचे आणि वर्किंग एन्व्हायरमेंट मध्येही थोडेफार चेंज आपल्याला करावे लागणार आहेत. तर त्यामुळे नुसतं सरळ बसणं इज नॉट अ ओनली सोल्युशन. बऱ्याच वेळेला असं वाटतं, असं म्हटलं जातं की एक्सरसाइज इज बॅड फॉर बॅक पेन. म्हणजे एक्सरसाइज इज बॅड फॉर बॅक पेन इन टर्म्स ऑफ बऱ्याच वेळेला लोकांना म्हणजे रनिंगची हॅबिट असते किंवा बऱ्याच वेळेला लोक मॅरेथॉन मध्ये किंवा वॉकेथॉन मध्ये पार्टिसिपेट करतात किंवा बॅडमिंटन खेळतात, पण एकदा का बॅक पेन झालं की मग दे फिअर टू रिटर्न टू दीज ऍक्टिव्हिटीज. पण ऍक्च्युली जर का तुम्ही ग्रेडेड स्वतःला एक्सरसाइज केले आणि यू हॅव टू गो टू दॅट लेवल. बऱ्याच वेळेला काय होतं की ही रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी जी आहे एकदा बॅक पेन आलं की आपण स्टॉप करतो आणि आपण पुन्हा त्याच्याकडे वळत नाही आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमची फिटनेस लेवल जी आहे ती कमी होते. तर असं न करता ग्रॅज्युअली आपला जो गोल आहे फॉर द रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी तो अचीव करण्याकडे आपला कल जास्त असावा. म्हणजे फ्युचरमध्ये जे रिपीटेड बॅक पेन्स येतात तेही होत नाही आणि बिसाइड्स दॅट फिटनेस एक्सरसाइजेस जे असतात आपल्या ओव्हरऑल जे आपण एन्जॉय करतो त्याच्याने एक पॉझिटिव्ह मेंटल आणि इमोशनल इफेक्टही असतो आणि बॉडीवर तर असतोच असतो, त्याचाही आपल्याला फायदा होतो. अजून असं एक आहे की अगदी म्हणजे जमिनीवर झोपायचं किंवा अगदी फर्म मॅट्रेस घेतली बॅक पेन असताना तर दॅट इज गुड. पण ऍक्च्युली एक पर्टिक्युलर टाईप ऑफ मॅट्रेस किंवा एक पर्टिक्युलर टाईप ऑफ सरफेस इज नॉट फिट फॉर ऑल. तर जर का आयडियली तुम्हाला चेक करायचं असेल की तुम्हाला तुमची मॅट्रेस म्हणजे किती फर्म पाहिजे, किती सॉफ्ट पाहिजे, तर इट हॅज टू बी नॉट व्हेरी फर्म बट इट हॅज टू बी नॉट व्हेरी सॉफ्ट ऑल्सो. फर्म का नाही, कारण की फर्म असेल तर ती कम्प्लिटली सरळ राहते आणि त्याच्यामुळे आणि आपला पाठीचा जो मणका आहे त्याला काउंटूर्स आहेत ते सरळ नाहीये, त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर पॉइंटला प्रेशर येतं. आणि जर का एकदमच सॉफ्ट असेल तर यू सिंक इन टू दॅट आणि त्यांच्यामुळे तुमचे जो पोश्चर असतं ते ॲबनॉर्मल होतं. त्याच्यामुळे इट हॅज टू बी म्हणजे प्रॉपर फिट. तर ते कसं चेक करायचं, जर काही तुमचे मॅट्रेस असेल आणि तुम्ही तुमचं बोट असं टोचून पाहिलं असेल तर एक पेरभर जर का बोट आतमध्ये जात आहे तर दॅट इज गुड इनफ. म्हणजे दॅट इज अ गुड बॅलन्स ऑफ लाईक सॉफ्टनेस अँड हार्डनेस. पण ते जर का अगदी अर्धा पेरही जात नाही तर इट इज टू हार्ड. आणि जर का ते एक पेरापेक्षा भरपूर जास्त आतमध्ये जाते तर इट इज टू सॉफ्ट. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मॅट्रेस घेतलेली असते ती खूप सॉफ्ट असते आणि यू डोंट हॅव अ ऑप्शन ऑफ चेंजिंग इट और यू डोंट फील लाईक चेंजिंग इट. तर त्याला हार्ड कसं बनवायचं, तर एक कॉयरची लेअर येते बाजारात मार्केटमध्ये, तर ती कॉयरची लेअर वरती टाकायची आणि त्याच्यावरती एक बेडशीट टाकून द्यायची किंवा त्याच्यावरती एक रजई टाकून मग बेडशीट टाकायची. तर मग त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आणि फर्मनेसचा प्रॉपर बॅलन्स असतो. नंतर करेक्ट पोझिशन फॉर स्लीपिंग. जर का तुम्हाला बॅक पेन असेल तर एक पर्टिक्युलर पोझिशन नाहीये झोपण्यासाठी. पण जर का तुम्ही पाठीवरती झोपत असाल, पाठीवरती झोपायला तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आयडियली तुम्ही थोडं पिलोच्या तुमच्या नीजच्या खाली पिलो घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं पेल्विस जे आहे ते प्रॉपर सपोर्टेड आणि सरळ राहील. जर का तुम्ही एका कुशीवरती झोपत असाल तर दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये एक पिलो ठेवायची, जेणेकरून तुमचा गुडघा पुढे पडून स्पाइन रोटेट नाही होणार, त्याच्यामुळे स्ट्रेट पोझिशन राहील. आणि झोपताना हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही यू शुड गेट अ पीसफुल स्लीप वेन यू हॅव अ बॅक पेन. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेचसे लोक एक पोझिशन मेंटेन करण्यासाठी ते कम्फर्टेबल नसतात आणि झोप येत नाही. तर यू हॅव टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन अ गुड पोझिशन अँड कम्फर्ट लेवल सो दॅट यू गेट अ इनफ स्लीप. कारण की झोपणं आणि प्रॉपर झोप ही खूप इम्पॉर्टंट असते हिलिंगसाठी आणि ओव्हरऑल इट रिड्युसेस अ मसल टेन्शन.
नंतर पिलो. बऱ्याच वेळेला असं सगळ्या म्हणजे असं समज असतो की अगदीच थिन पिलो घ्यायची किंवा पिलो घ्यायचीच नाही. तर जर का तुम्हाला सवय असेल की तुम्ही पाठीवरती झोपताय, तर अगदी थिन किंवा उशी नाही घेतली तरीही चालेल. पण जर का तुम्ही एका कुशीवरती झोपत असाल, तर तुमची पिलो फ्रॉम युअर इयर टू शोल्डर एवढ्या डिस्टन्सची असायला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला नेक पेन असतं, तुम्ही पिलो घेत नाही, एका कुशीवरती झोपता आणि हात असा साईडला लावता. त्याच्यामुळे काय होतं, ही पोझिशन खूप अप्रॉक्सिमेट होते आणि सकाळी उठल्यावरती खूप स्टिफनेस होतं नेकला. तर ते अवॉइड करण्यासाठी जर का तुम्ही एका कुशीवरती झोपत असाल, तर तर थोडी हाईट वाढवून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला जर का तुमचं मानेचं दुखणं हातामध्ये रेडिएट होत असेल, मुंग्या येत असतील किंवा नमनेस येत असेल, बऱ्याच वेळेला जे खालच्या पाठीचं दुखणं असतं, लो बॅक पेन आपण ज्याला म्हणतो, ते पण रेडिएट होतं आणि मग बऱ्याच वेळेला पायामध्ये मुंग्या येणं किंवा नमनेस होणं होणं किंवा पिन आणि निडल सेन्सेशन, हे सगळे सेन्सेशन येतात. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे आपण एक्स-रे काढतो, एम-आर-आय काढतो. तर एकदा आपल्याला कळलंय की आपण एकदा एक्स-रे काढला किंवा एकदा एम-आर-आय काढलं. बऱ्याच वेळेला बरेचसे डॉक्टर हे तुम्हाला सांगू शकतात की इट कुड बी अ बल्ज डिस्क. तर मग नॉट नेसेसरी की एव्हरी टाइम यू हॅव टू डू अ एम-आर-आय. कारण की एम-आर-आय किंवा रेडिओलॉजी हे सगळे जे असतात ते स्ट्रक्चरल डॅमेज सांगतात. बऱ्याच वेळेला काय होतं की एक 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 व्यक्ती असतो, त्याचे एम-आर-आय मध्ये भरपूर डिजनरेशन आणि भरपूर स्लिप डिस्क असतात, पण त्याला पेन होत नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये डिजनरेशन असतं, पण कंपॅरेटिव्हली ज्याला पेन होत नाही त्याच्या लेवलने फार कमी असतं, तरीही त्याला भरपूर पेन होतं. तर यू नीड टू वर्क अराउंड युअर पेन थ्रेशोल्ड, यू नीड टू वर्क अराउंड युअर पेन, यू नीड टू वर्क अराउंड युअर मसल स्टॅमिना अँड युअर फ्लेक्झिबिलिटी. सर, म्हणजे इट इज नॉट कम्प्लिटली डिपेंडंट, युअर प्रोग्नोसिस ऑफ बॅक पेन इज नॉट डिपेंडंट ऑन द radiological finding you have. So you need not fuss about all these investigations. पण त्याच्यासोबत जर का तुम्ही म्हणजे मेटाबॉलिक बऱ्याच वेळेला डेफिशियन्सी असतात, जसं की व्हिटॅमिन डी किंवा बी12, ते तुम्ही चेक करत राहायला पाहिजे आणि ते तुम्ही तुमची लेवल जी आहे ती करेक्ट करायला पाहिजे. आणि ह्याच्यावरती भर एकदा जेव्हा कमी असतं तेव्हा तुम्ही मेडिसिन घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याचे नॅचरल सोर्सेस काय आहेत त्याची माहिती काढून त्याची भरपाई तुम्ही नॅचरल सोर्सेसने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं जास्त गरजेचं असतं. कारण की दॅट इज अ लॉंग टर्म habit and that is a long term solution for the deficiency, so that it will not come again and again. बरं, भरपूर हॅबिट्स आहेत ज्याच्याने बॅक पेन वाढतं, पण प्रिडॉमिनंटली मला इथे 3 अशा सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे स्मोकिंग. म्हणजे स्मोकिंग मध्ये जे निकोटीन रिलीज होतं ते बऱ्याच वेळेला तुमच्या जे व्हर्टिब्रेज असतात त्याच्यामध्ये एक गादी असते, डिस्क म्हणतो आम्ही त्याला. तर त्या डिस्क मध्ये डिपॉझिट होतं आणि ती खूप फ्रजाईल होते आणि देन यू आर मोर प्रोन टू इंजुरी. त्याच्याच बरोबर काय होतं की बोन मध्ये जे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन असतं ते कमी होतं आणि तुमचे व्हर्टिब्रेज ऑस्टिओपोरोटिक होतात आणि मग डिजनरेशनचं लेवल किंवा डिजनरेशनचा जो रेट असतो तो ऍक्सेलरेट होतो. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वेळेला ड्रिंकिंग केलं, तुम्हाला बॅक पेन होत असेल तर चालेल, पण स्मोकिंग इज मच मोर डेंजरस. सो स्ट्रिक्टली नो टू स्मोकिंग. सेकंडली, ओव्हरलोडिंग युअर बॅग. बऱ्याच वेळेला आपण विकेंडला जातो, ग्रॉसरीज आणि सगळा सामान एकदाच भरतो आणि तिथून आपल्याला फक्त कारपर्यंत न्यायचा असतो. तर आपण विचार करतो की एक म्हणजे कुठली बॅग असली तरी चालेल. पण जर का तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला नेक पेन आहे, थोडंसंही नेक पेन आहे, भलेही ते जास्त असेल नसेल, तरीही तुम्ही जी आजकाल मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीज ऑफ पुशिंग बॅग मिळतात ज्याला व्हील्स असतात, तर ते तुम्ही वापरायला पाहिजे, म्हणजे त्याचा यूज करायला पाहिजे. बॅकपॅक जर का तुम्हाला रेग्युलर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला बॅकपॅक कॅरी करावं लागतंय, तर बॅकपॅकचे जे सपोर्ट असतात, जे तुमचे स्ट्रॅप असतात, ते चांगले कुशन असायला पाहिजे, म्हणजे जे फोर्सेसचं रिडिस्ट्रीब्युशन होतं ते व्यवस्थित पद्धतीने होतं. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की हो मी बॅकपॅक वापरतो, पण जर का बघायला गेलं तर ते एका साईडलाच दोन्ही स्ट्रॅप यूज करतात. तर अगेन दॅट इज नॉट अ आयडियल. बॅकपॅक हॅज टू बी वोर ऑन बोथ द शोल्डर्स. जर का तुम्ही ग्रॉसरी शॉपिंगला जाताय आणि तुमच्याकडे एक बॅग आहे, तर युजली अशी बॅग चूज करा की ज्याचे हँडल्स, ज्याची स्लिंग आहे ती भरपूर मोठी आहे, जेणेकरून तुम्ही अपोजिट शोल्डर पासून दुसऱ्या पेल्विसच्या एंडला ती बॅग तुम्ही अलाइन करू शकता. त्याच्याने काय होतं की मेजर मसल
मसल वरती लोड रिडिस्ट्रीब्युट होतो. एका पर्टिक्युलर पार्टला लोडचं ओव्हर कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर पार्ट ओव्हर स्ट्रेन होत नाही. तसंच वेअरिंग हिल्स, जर का म्हणजे हिल वन्स इन वाईल घातले तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर का यू फील बेटर विथ हायर हाईट, देन यू शुड यूज फ्लॅट्स दॅन अ हिल. कारण की जर का तुम्ही कंटिन्युअसली हिल वापरले तर त्याच्यामध्ये तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॉडीची फॉरवर्ड शिफ्ट होते. त्याच्याने जे पाठचे जे मसल असतात किंवा लिगामेंट असतात किंवा बोन असतात ते कंटिन्युअसली स्ट्रेस असतात. मग काही वर्ष तुम्हाला काही त्रास होत नाही कारण की दे कॅन टेक दॅट लोड, पण काही वर्षांनंतर मग दे कॅनॉट बेअर दॅट लोड आणि मग नुसतं हिल्स घालणं नाही, छोट्या छोट्या गोष्टींनी हे पेन वाढतं. म्हणून पहिल्यांदाच शक्यतो हिल अवॉइड करा आणि जर का हिल घालायचीच झाली तर यू शुड प्रिफर अ फ्लॅट्स. आता बघूया डीलिंग विथ अ बॅक पेन. द फॅक्ट्स अबाउट बॅक पेन. फर्स्ट ऑफ ऑल, बऱ्याच वेळेला असं वाटतं की जर का पेन रेडिएट होते किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये नमनेस आहे तर असं वाटतं की अरे आपल्याला सर्जरी करावी लागेल, इट इज अ मेजर थिंग. पण नाही, असं नाही आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लेवलला प्रोलॅप्स असतील, रेडिएशन असतील, तरी ते तुम्ही विथ प्रॉपर एक्सरसाइज, विथ प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुम्ही त्याला क्युअर करू शकता. सर्जरी इज नॉट ऑप्शन एव्हरी टाइम. So it is not a very life threatening medical condition unless and until intensity is way more. बऱ्याच वेळेला असं असतं की जर का तुम्ही एक्सरसाइजेस केले आणि तुम्ही फिटनेस लेवल प्रॉपर ठेवला तर ॲज यू एज तुमचं पेन वाढत नाही, इनफॅक्ट कमी होतं. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही आता एकदा मला या म्हणजे 30 मध्ये किंवा 40 मध्ये जर का मला आताच मला बॅक पेन होतंय तर मला 60 मध्ये तर भरपूरच पेन होईल. नाही, असं नाहीये. जर का तुम्हाला आता पेन होतंय, यू टेक अ स्टेप आणि यू कॅन बी कम्प्लिटली पेन फ्री ॲट 50s अँड 60s. सो दॅट्स इन युअर हँड. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण काय करतो की एखादं पाठीचं दुखणं आलं, ते भलेही भरपूर नसेल तरी पण आपण गुगलवरती सर्च करतो की बॅक पेन, आणि मग गुगल ओव्हरऑल सगळ्या टाईपचे बॅक पेन देतं, त्याचं ओव्हरऑल प्रोग्नोसिस देतं आणि इट इज नॉट नेसेसरीली स्पेसिफिक टू युअर काइंड ऑफ बॅक पेन. आणि मग बऱ्याच वेळेला ते एवढं सगळं नॉलेज अक्वायर करून विच इज नॉट स्पेसिफिक टू युअर प्रॉब्लेम, मग तुम्ही मनामध्ये काहीतरी ग्रह करून ठेवता, तर त्याच्याने जी एक निगेटिव्हिटी तयार होते ती त्याच्याऐवजी प्रॉपर सोर्सेस कडून नॉलेज घेणं जास्त गरजेचं असतं. त्याच्याने तुम्ही जो निगेटिव्हिटी असते टुवर्ड्स द हिलिंग ऑफ बॅक पेन ती कमी होते. सेकंडली, दुसरी गोष्ट म्हणजे की जर निगेटिव्ह अप्रोच कसा कमी करायचा, म्हणजे पेन आलं की नाही म्हटलं तरी थोडं इमोशनल सेटबॅक असतो, तर त्याच्यासाठी थोडेसे रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस, थोडेसे एरोबिक एक्सरसाइजेस करणं गरजेचं असतं. जसं की तुम्ही एरोबिक एक्सरसाइजेस करायला लागले, म्हणजे एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे नक्की काय, एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही 20 मिनिट्स कंटिन्युअसली केली तर त्या इट इज कॉल्ड एस एरोबिक एक्सरसाइज. But it could be just as simple as just simple free walking, not even a brisk walking. Walking also included, then jogging पण येऊ शकतं, सायकलिंग पण येऊ शकतं, इवन प्लेइंग बॅडमिंटन पण येऊ शकतं. तर ह्याच्याने जे स्पेसिफिक एन्डॉर्फिन रिलीज होतात, त्याच्याने बॅक पेनला भरपूर रिकव्हरी मिळते आणि ओव्हरऑल तुमचं इमोशनल अपलिफ्टमेंट होते आणि दॅट ऑल्सो रिड्युसेस युअर मेंटल स्ट्रेंथ. सेकंडली, बरेचसे रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात, सिम्पल मेडिटेशन की just observing your breath naturally, that also relaxes your body, mind and muscle. That also has a lot of beneficial effect on your back pain. बऱ्याच वेळेला भरपूर लोक वेट लिफ्टिंग करतात आणि कोर स्ट्रॉंग नसताना जर का तुम्ही वेट लिफ्टिंग केलं तर बॅक पेन येतं. मग एकदा बॅक पेन आलं की बरेचसे लोक कचरतात की नाही मी वेट लिफ्टिंग करणार नाही. तर इट इज नॉट नेसेसरी की यू हॅव टू स्टॉप वेट लिफ्टिंग. पण जेव्हा तुम्हाला बॅक पेन असतं तेव्हा तुम्हाला कोर स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर हळूहळू ते डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे आणि मग ग्रॅज्युअली तुम्हाला वेट लिफ्टिंग स्टार्ट करायला पाहिजे. जर का तुम्ही 25 केजीचं वेट उचलण्याची पद्धत असेल तुमची, म्हणजे सवय असेल, तर स्ट्रेट अवे यू कॅनॉट गो टू 25 kg, बट यू हॅव टू स्टार्ट विथ प्रॉपर स्ट्रेचिंग अँड प्रॉपर वॉर्मअप एक्सरसाइजेस. Followed by that you have to start with 2.5 kg and gradually increase with the help of physiotherapist or your trainer,
आणि मग स्लोली इन अ टाइम ऑफ लाईक 1.5 month and 2, you can even go to 25 kg and even more than that. But it has to be graded and gradually. You have to have a lot of patience, but it is worth having that because it pays back. um, Also, pain is more related to changes in activity, stress and mood rather than actually structural changes. म्हणजे डिजनरेशन बऱ्याच वेळेला असतं, पण डिजनरेशन इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर पेन, और युअर पेन इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर डिजनरेटिव्ह चेंजेस. बऱ्याच वेळेला डिजनरेटिव्ह चेंजेस जास्त नसतात, पण तुमचं जर का एखादा वीक स्ट्रेसफुल असला इन टर्म्स ऑफ फिजिकल स्ट्रेस और मेंटल स्ट्रेस और इमोशनल स्ट्रेस, तर यू कॅन फील परसिव्ह पेन मच मोर दॅन अदरवाईज. तर तुमचे अटलिस्ट तुम्ही फिजिकली आणि मेंटली, फिजिकली जर का फिट राहायचं असेल तर यू हॅव टू डेली ऍड ऑन सम एरोबिक एक्सरसाइजेस. सेकंडली, जर का तुम्हाला मेंटली जर का हेल्दी राहायचं असेल तर यू हॅव टू चेंज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि ऍड ऑन some form of meditation which you are comfortable with, so that every day you also get that dose of relaxation. Again, the back pain is really cost effective and safe, even though if you have a radiating back pain, numbness or even minor weaknesses of muscle. कारण की पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स बॅक पेन इज मच मोर इम्पॉर्टंट. मग तुमचं अधेरन्स त्या प्रोटोकॉलला गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही सर्जरी केल्यानंतरही तुम्हाला एक्सरसाइजेस करावे लागतात, तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावी लागते. तर एवढ्या सर्जरीच्या पेनफुल प्रोसिजर मधून जाण्याच्या अगोदरच तुम्ही जर का तुम्हाला फिट बनवलं, तुम्हाला एक्सरसाइज केले, तुम्ही प्रत्येक फेज ऑफ प्रोटोकॉलला अधेर राहिले, तर इट इज मच मोर इझियर जर्नी दॅन द टेकिंग अ एक्स्ट्रीम मेजर. मग आता आपण बेसिक लाईक लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन मी तुम्हाला सांगते बॅक पेन रिड्यूस करण्यासाठी. तर फर्स्ट आहे की जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा दोन्ही पायावरती वेट जे आहे ते प्रॉपरली रिडिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. एक पाय लॉक करून एका साईडला जास्त वजन देऊन उभं राहणं जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे जर्की मुवमेंट किंवा आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला आपली फ्लेक्झिबिलिटी नसते आणि तुम्ही जर्की मुवमेंट करता किंवा एखादी गोष्ट आपल्याला उचलता येत नाही, म्हणून मग तुम्ही ऑल ऑफ सडन जर्की वेने उचलता. तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. जर्की मुवमेंट किंवा रिपीटेड स्ट्रॉंग मुवमेंट अवॉइड करायला पाहिजे. खेळताना आपण बऱ्याच वेळेला लोक खेळतात, तर त्याच्या अगोदर जर का तुम्ही प्रॉपर वॉर्मअप केलं तर युअर मसल बिकॉज मोर फ्लेक्झिबल आणि इट्स देन दॅट यू कॅन रिड्यूस द रिजिड अँड जर्की मुवमेंट ड्युरिंग द प्ले. तुम्ही चांगलं तुमचं जे पोस्चर आहे इन एव्हरी टाइम लाईक ड्युरिंग स्लीपिंग, ड्युरिंग सिटिंग, ड्युरिंग स्टँडिंग यू हॅव टू मेंटेन विथ प्रॉपर. ड्युरिंग ड्रायव्हिंग you have to make proper ergonomic changes, proper neck support, proper lumbar support you have to take, so that you're well supported. You have to drink plenty of water basically, so so that your muscles and disc is hydrated. Also you have to do the gentle cardio and core stability exercises. The cardio म्हणजे काय, basically aerobic exercises. Any activity which persists longer than 20 minutes is called as cardio or aerobic exercises. मग ज्याच्या बरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात ते तुम्ही चूज करायची आणि ती डेली मेंटेन करायची. कोर स्टॅबिलिटी एक्सरसाइज काय आहे ते मी आता तुम्हाला मेन्शन करते. तर याच्या समोर एक्सरसाइजेस तुम्ही बघू शकताय, दॅट इज टू स्ट्रेंथन युअर कोर. तर मी तुम्हाला एक डिस्क्राईब करते जो आहे. तर फर्स्ट आहे फाइंड अ नॅचरल पेल्विस कर्व. मग तो कसा करायचा, तर बेसिकली पाठीवरती झोपायचं, गुडघ्यातून दुमडायचं, हात दोन्ही थोडे वरती घ्यायचे आणि त्याच्यानंतर पोटाचे जे खालचे पोटाचे जे स्नायू असतात ते आत घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुमची पाठ जी आहे ती खालच्या सरफेसला थोडीशी टच झाली पाहिजे. मग हा जो कॉन्ट्रॅक्शन आहे तो तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. हा कॉन्ट्रॅक्शन का गरजेचा आहे, कारण की याच्यामध्ये 4 मसल असतात. कोर मध्ये 4 मसल असतात. फ्रंट मसल असते ट्रान्सव्हर्सिस ॲब्डोमिनस, अपर मसल असते ब्रीदिंग मसल दॅट इज डायफ्राम, लोअर मसल असतात की पेल्विक मसल असतात आणि पाठची मसल असते मल्टीफिडस. तर हे चारही साईडने असं एक कोर तयार करतं. तर ह्या कोरची स्ट्रेंथ चारही बाजूने
व्यवस्थित पाहिजे. बऱ्याच वेळेला जर का फ्रंटने स्ट्रॉंग असतील आणि पाठीने वीक असेल तर मग पाठीला लोड जास्त असतो. म्हणून चारही साईडने आपल्याला ह्या मसल स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणून हे एक्सरसाइजेस गरजेचे आहे. मग आता ह्याच एक्सरसाइजचं पुढे प्रोग्रेशन आहे लेग लोअर. त्याच्यामध्ये पुन्हा पाठीवरती झोपायचंय. हिप्स मधून पाय वरती घ्यायचे आणि गुडघ्यातून दुमडायचे. पुन्हा पोटाचं जे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये तुम्ही पोटाला आवळलं तसंच आवळून पाय वरती आणि खाली, लेफ्ट आणि राईट असं करायचंय. आणि ही पोझिशन तुम्हाला एक 5 सेकंद मेंटेन करायची आहे. नेक्स्ट आहे की हॉर्स पोझिशन. हॉर्स पोझिशन मध्ये तुमचा हात आणि गुडघे याच्यामध्ये तुमच्या ट्रंक मध्ये जेवढं डिस्टन्स असतं तेवढं तुम्ही घ्यायचंय. म्हणजे तुमची पाठ स्लाउचही असायला नको किंवा ओव्हर स्ट्रेचही असायला नको, ती अशी सरळ पाहिजे. आणि असं केल्यानंतर जे तुम्ही फर्स्ट पोझिशन मध्ये जे तुम्ही पोटाला आवळलं ते तुम्ही ह्या पोझिशन मध्ये पोटाला आवळायचंय, आतमध्ये घ्यायचंय. म्हणजे तुमची कोर तुम्हाला टायटन करायची. मग ह्याचंच प्रोग्रेशन असं की सेम पोझिशन मध्ये कोर टायटन करायची आणि हात आणि पाय ऑल्टरनेट साईडचे जे आहेत ते वरती लिफ्ट करायचे. ही पोझिशन काही वेळासाठी मेंटेन करायची. या सगळ्या एक्सरसाइज मध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, आपण हे सगळ्या एक्सरसाइज करतो पण आपण जी कोर आहे तिला टायटन करत नाही. तर हे जे तुम्ही एक्सरसाइजेस कराल त्याच्यामध्ये कोर टायटन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते मेंटेन करून तुम्ही त्या स्टेजला जायचं. जर का तुम्हाला ते मेंटेन करता येत नसेल तर फर्स्ट लेवलच्या एक्सरसाइजलाच या, ते काही दिवस करा आणि मग नंतर पुढच्या लेवलला जा. So these are the basic core stability exercises. याचे भरपूर ग्रेड्स आहेत, but this is good to start with initially. बऱ्याच वेळेला असं होतं, खूप लोकांचे असे कंप्लेंट असतात की नाही आम्ही बॅक पेन होतं तेव्हा एक्सरसाइज केलं पण हे ना सारखं सारखं येत आहे. तर ऍक्च्युली बॅक पेन रिहॅबिलिटेशनचा जो प्रोटोकॉल असतो त्याच्यामध्ये 3 प्रॉमिनंट स्टेप्स आहेत. फर्स्ट इज टू इम्प्रूव्ह रेंज ऑफ मोशन अँड रिड्यूस द पेन. म्हणजे एकदा का तुम्ही कोर स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस केल्या, तुमची कोर स्ट्रॉंग झाली, तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्या, त्याच्यानंतर यू नीड टू इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर मसल. यू नीड टू स्टार्ट स्ट्रेचिंग. म्हणजे तुमची म्हणजे ह्या लेवलपर्यंत तुमचं पेन जे आहे ते पूर्णपणे जातं. मग त्याच्यानंतर ही जी फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ आहे ते तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इनकॉर्पोरेट करता यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही डेली ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही अवॉइड करत होत्या किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन केले होते ते तुमच्या इट इज ऑलवेज पर्सन स्पेसिफिक. सो यू नीड टू टेक अ गायडन्स इन दिस स्टेज ऑल्सो. वन्स यू नीड नॉट डू इट रिपीटेटिव्हली. वन्स यू गेट अ गायडन्स यू नीड टू फॉलो ॲज पर युअर स्पेसिफिकेशन. आणि मग ते जर का तुम्ही अचीव्ह केलं, तुम्ही तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमची कोर तुम्हाला स्ट्रॉंग ठेवता आली, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू अचीव्ह द गोल प्रिव्हियसली बार्ड ड्यू टू पेन. म्हणजे बऱ्याच वेळेला वेट लिफ्टिंग नव्हतं करता येत किंवा खूप वेळ वॉकिंग करता येत नव्हतं किंवा बॅडमिंटन खेळता येत नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपर वॉर्मअप, प्रॉपर कूल डाऊन, प्रॉपर स्ट्रेचिंग, टेक्निक पण बऱ्याच वेळेला रॉंग असतात कारण की जॉकी मुवमेंट असतात. तर तुम्हाला टेक्निक मॉडिफिकेशन सांगितले जातात, तर ते तुम्ही इनकॉर्पोरेट करून हे तुम्ही अचीव्ह केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण फर्स्ट स्टेजला स्टॉप करतो, थर्ड स्टेज पर्यंत जात नाही, पण इट इज वर्थ going through that pain because then you can really stop the recurrence of the back pain. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की बॅक पेन गेलं की मग आपल्याला वाटतं की काय गरज आहे, किती बोरिंग आहे ते हे एक्सरसाइजेस. नाही, पण इट इज अ लाईफस्टाईल डिसीज. बॅक पेन इज अ लाईफस्टाईल डिसीज. जसं जर का तुम्हाला डायबिटीज झालाय तुम्हाला आणि तुमची शुगर हाय असते तर यू कॅनॉट स्किप युअर मेडिसिन. इफ यू स्किप युअर मेडिसिन यू विल हॅव अ डिट्रिमेंटल इफेक्ट. कारण की डायबिटीज इज अ किंवा ब्लड प्रेशर इज अ लाईफस्टाईल डिसीज. Same way back pain is a lifestyle disease. So you have to treat exercise like a medicine. You cannot skip it. Okay. So treat exercise like a medicine. Don't skip it. So pain serves a purpose. Without it, you are in danger. What you cannot feel, you cannot take care of. Thank you. Thanks, Marathi Mandal, for inviting me for the talk. Yes, thank you, Dr. Pranjali. That was a very nice information, something new about back pain and whatever remedies and exercises you told. Now, आपण काय करू? Quickly, we'll move on Question. to Q&A sessions. कोणाला काही questions असेल तर इथे chat box मध्ये enter करा. Okay. So एक question आहे chat box मध्ये. Okay, I will just check. Yes.
मी रीड आउट करतो क्वेश्चन, चालेल? हो चालेल चालेल. Yeah. When is back pain considered as chronic? What is the criteria? Okay. Okay. So majorly back pain is divided into three major form: acute, subacute, आणि chronic. So जेव्हा acute असतं तेव्हा you can pinpoint the area actually. Okay. You can pinpoint where exactly it is. It is not spread more than 2 inches of diameter. So it is called as acute. Chronic is something where you cannot localize where exactly the point is. It is spread over entire one muscle or entire spine or entire lumbar area. It is बऱ्याच वेळेला काय होतं, acute pain मध्ये you have slightly increase in temperature. Chronic pain मध्ये you don't have any increase in temperature. Acute pain मध्ये you have little bit of redness. Chronic pain मध्ये you don't have any redness or much of a muscle spasm. You have a nodule but not much of a muscle spasm. आणि याला नॉर्मल होम रेमेडी अशी असते की आम्ही हॉट पॅक आणि कोल्ड पॅक असं सांगतो. तर जेव्हा अक्यूट पेन असतं, वेन यू कॅन पिन पॉइंट द पेन अँड इट इज लेस दॅन इट इज विदिन इट स्टार्टेड विदिन 0 to 15 days, देन यू शुड ट्रीट इट विथ अ कोल्ड पॅक. पण जर का तुम्हाला क्रोनिक पेन आहे म्हणजे ते 3 महिन्यापर्यंत तुमची पेन एक्सटेंड होते आणि यू कॅनॉट ऍक्च्युअली पिन पॉइंट इट, देन इट इज अ क्रोनिक पेन आणि त्याच्यासाठी हॉट पॅक वुड वर्क बेटर दॅन द कोल्ड पॅक. Okay. Okay, thank you for the detailed explanation. Next question I have, when we pull core muscles inside, shall we inhale or exhale? Can you please elaborate? So see, basically when you tighten your core muscle is basically the entire core. It is made up of 4 muscles. Okay, so when you tighten your core, ideally you should be able to breathe normally. So you need not hold your breath, you need not inhale or you need not exhale. You need to keep on breathing normally. At the same time you need to hold the core, because when you're sitting your core should be strong, but you cannot continuously inhale or exhale or hold your breath, right? So म्हणजे इनिशियली बऱ्याच वेळेला कोर जर का वीक असेल तर यू नीड टू होल्ड युअर ब्रेथ इनिशियल स्टेजेस मध्ये, बट अल्टिमेटली आयडिया इज टू वेन यू टायटन युअर कोर यू शुड बी ब्रीदिंग नॅचरली. Okay, thank you. Next question is, can excessive walking give rise to back pains? So see, basically if you have a back pain, earlier back pain, and which is not well treated, then excessive walking would give you a back pain. If you don't do a warm up or you have a little bit of tightness, that also can give you a walking by excessive that also give you back pain by excessive walking. But walking per se, you being fit or you being flexible, should not give you a back pain. Okay, great, thank you. Next question is, when we should see physiotherapist? So when you have a pain and so I just now I told you what is a acute pain and what is a chronic pain. Okay, so when you have a acute pain, initially you should take the basic core stability exercises I have shown you. If you have a repeated back pain, then you can start with the hot fermentation initially. If it is acute, then you can start with cold fermentation, and then you can start with the exercises. But in 4 days if it is not going, then it is good to see a physiotherapist. That is in case if you have a repeated back pain and you have not cured it. But if it is a first time back pain and intensity, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पेन स्केल बघावं लागणार. 0 म्हणजे नो पेन आणि 10 इज अ पेन विच यू कॅनॉट बेअर. तर याच्यामध्ये जर का तुमचं पेन 0.5 च्या खाली असेल, then you can wait for it, but you have to start moving your body by doing exercises. If it is more than 5, then you should see doctor. Okay, thank you very much. Next question is, my mother has shoulder ache from few years. There is no numbness, only pain. Any remedy for that? So shoulder pain could be because of many things. Okay, so I can help you, if you can, we can take it offline and you can connect to me and you can give little more detail about it. Yes, thank you. I guess next question. Okay, let me check.
Okay, Sunil is saying he suffered from occasional bouts and also he is doing some physical exercises with medication as well. The take always were simple and clear. Yeah, okay, that's a discussion type. Yeah, that's not a question. Again, next question is how to avoid back pain if you have to sit for long durations at work. So basically you are not meant to sit for long duration. Okay, so what you need to normally, like, when we work, we always work forward, and our so you need to take a frequent break. So every, like, 30 minutes, you need to take a break means, you need not, like, take a 5 minutes break or something. You just need to take 2 to 3 minutes out. You need to stand on your both legs, take a equal weight on both your legs, and stretch yourself backward, because you're always working forward. So your back muscles are, like, continuously stretched, and your forward muscles are, like, continuously tightened. So you need to offload that shift, so that's why, you need to stretch yourself backward, so that, and then also, if you're sitting, as I told you in session, that you need to do the ergonomic modification with your contour supports, that you need to do also. So, like, Okay, motion is a lotion for a for your back. So you should not be sitting. You need to take a frequent break. आणि आता बरेच ठिकाणी बरेच असे सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या मोबाईलवरती, विच विल गिव्ह यू अ रिमाइंडर की ओके, आता 40-45 मिनिट्स झाले, 30 मिनिट्स झाले, इट्स अ टाइम टू स्ट्रेच युअर सेल्फ. सो जस्ट स्ट्रेच अँड गेट बॅक टू वर्क. इट डझंट टेक मोर दॅन 5 seconds. correct. Thank you. So next question is calcium deficiency मुळे थोडंसं back degeneration झालंय. तर which exercise should we do? सो बेसिकली डिजनरेशन म्हणजे काय? डिजनरेशन म्हणजे इरोजन ऑफ बोन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल, जर का तुम्हाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, तर यू नीड टू करेक्ट इट विथ मेडिसिन अँड ऑल्सो डायटरी सप्लिमेंट्स. आणि सेकंडली, लाईक, कॅल्शियम जर का कमी असेल तर बऱ्याच वेळेला ऑस्टिओपोरोटिक बोन होतात आणि त्याच्याने डिजनरेशन होतं. तर त्याच्यासाठी ना स्पेसिफिक रेझिस्टंट एक्सरसाइजेस असतात. तर त्या इट इज स्पेसिफिक टू वन पर्सन, लाईक, आय कॅन टेल यू. पण पुशअप इज वन काइंड ऑफ रेजिस्टन्स एक्सरसाइजेस. पण कुठल्या टाईपचे पुशअप करायचे, दॅट, लाईक, आय हॅव टू सी युअर आर्म स्ट्रेंथ अँड आय कॅन हेल्प यू विथ दॅट. Okay, great. Thank you. Hope that answers. Next question कडे move. My husband is facing knee problems. Sometimes he fell down at the age of 10 on steps. So, So, like, if there was, like, at age of 10 means, like, usually in growing period, like, bone deformities and malalignment usually get corrected. But if it is not corrected, then, if there is a little bit of, like, limb length discrepancy, that can be corrected with certain prosthesis or orthosis. But again, like, need to see the, like, the ligament or muscles around the knee, and also flexibility of the hamstring. But you can try doing, like, static quadricep exercises and little bit stretching of hamstring if you have not tried yet. okay, thank you. How to identify if there is calcium deficiency? So basically, there is, like, if it is much, the calcium deficiency is much, then any bone, if you press, like, if you press at any end and then you feel the pain, then that bone pain usually is a sign of calcium deficiency. Okay, but ideally, it's good to check your calcium level. If, like, if you have a pain at, it's not, like, specific to one joint or one bone. Every bone, like, you need to check, and, like, around, like, 5 out of 10 joint, if you have a pain, then that is definitely suggestive of calcium deficiency. Okay, nice. Nice, thank you. एक अजून question आहे. Does sciatic nerve pain increases back pain? Do we need MRI for one-sided back pain or sciatic pain and sciatic pain? So, sciatic nerve pain is basically, there is a little pressure on the nerve. It could be at multiple level. It could be at disc level, or it could be at sciatic foramina level, at muscular level also. Okay, so there is, if you know that, pain is radiating, you need to work around that. There is no specific need of MRI unless
unless and until, like, the pain is really unbearable or there is a weakness in muscle. Sometimes tingling numbness, continuous tingling numbness is there, will be there, but that can be treated gradually with the exercises. So you can start with the core exercises which I have mentioned, if you have not done it, and slowly you have to gradually increase the flexibility of your muscle. Also, there are certain now stretching exercises. You can connect to me and I can help you out with that. Great, great. Thank you for this answer. Okay, I guess. Okay, in addition to that question, I guess, does vitamin D and B12 deficiency causes back pain? So not entirely only deficiency will cause you the back pain. If you have only deficiency, uh, itself it will not cause you a back pain. But if you have a deficiency and you correct it, your improvement in back pain would be quicker. But definitely, there has to be some mechanical loading on your spine, which is not correct, which will give you a back pain. But sometimes, if you have an extreme reduced level of vitamin D3 or calcium, then you will get a back pain. If you have an extreme low level of B12, then you will have a nerve pain more. Okay, nice. Thank you. I guess we'll have 5 more minutes of QA sessions, then we'll end here. So I guess one question is here. If there is little back pain with left hand, two fingers, numbness, and hand two, which exercise will you recommend? Um, I guess if you can decode that question, because I didn't got so, the question. yeah, so you see, basically you're getting a neck pain and which is getting radiated to your hand, basically. Okay, so in that case, you need to do a scapular stability exercises, which is like, retract your shoulder back and chin tuck exercise. But then, you can connect to me and then I can maybe, help you with the specific exercises. With this conversation, it will not be very effective if I tell you the exercises, and I need to little understand the level, like, which finger, which nerve root. According to that, I can specify the exercises for you. करेक्ट करेक्ट या थँक्यू व्हेरी मच सो आय गेस बऱ्याच प्रश्नांची उत्तरं इथे देण्यात आलेली आहेत आणि मला वाटतं आजच्या सेशनमधनं बरंच काही नवीन सगळ्या पार्टिसिपंट्सला शिकायला मिळालं और काइंड ऑफ अवेअरनेस सो डॉक्टर प्रांजली थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट लाईक स्पेंडिंग युअर टाइम शेअरिंग द इन्फॉर्मेशन थँक्स अ लॉट अँड आय गेस येस कोणाला काही अजून क्वेश्चन्स असतील तर यू कॅन गेट इन टच विथ हर I guess she'll be available, or if you can just share your contact details with all, it will be beneficial. So in future or after the session or anytime, if you are facing some issues, you can just get in touch with her. I, So I guess, yeah. So we'll come to an end to today's session. So thanks a lot for giving me this opportunity, and thanks a lot for listening to me patiently. Really appreciate it. I'm yeah, just giving my contact in the chat box, so yes, yes, you can get back to me if you need. correct. ओके सो इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स येतील तर कोणाला काही अजून प्रश्न असले तर प्लीज रीच आउट टू हर मे बी शी कॅन आन्सर इन हर फ्री टाईम और इफ यू नीड कन्सल्टेशन आय गेस यू कॅन जस्ट गेट इन टच विथ हर सो इथे आजचं सेशन आपण क्लोज करूया सो थँक्यू डॉक्टर थँक्यू व्हेरी मच फॉर डिलिव्हरिंग दिस सेशन अँड गिविंग द इन्फॉर्मेशन थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन सो आजचं सेशन आपण आता इथे क्लोज करूया ओके So, bye bye everyone. Good night. Have a safe night. Bye bye. Good night. Hello.